अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. भाविकांनो, जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर हा निव्वळ एक योगायोग नाही, ही साक्षात स्वामींची इच्छा आहे. कदाचित आज तुम्ही खूप चिंतेत असाल, एखाद्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल, पण पदरी निराशा येत असेल, तर मनात विचार येत असेल की माझे दिवस कधी बदलणार. तर आज स्वामी महाराज तुमच्या पाठीवर हात ठेवून सांगत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींचा एक आशीर्वाद आहे. पुढच्या काही दिवसात स्वामींच्या या कृपेने तुमच्या घरात कोणती आनंदाची बातमी येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हे आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शांतचित्तेने शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची चिंता मिटणार आहे. तर भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे अंतर्यामी आहेत. तुमच्या मनात काय चालले आहे, तुम्ही रात्री उशिरापर्यंत जाऊन काय विचार करता, हे सर्व त्यांना ठाऊक आहे. आपण अनेकदा म्हणतो की देव माझ्या हाकेला धावून येत नाही, पण स्वामींचे एक सूत्र आहे, योग्य वेळी योग्य तेच मिळणार. जेव्हा एखादी गोष्ट मिळण्याची वेळ जवळ येते तेव्हा स्वामी आपल्याला काही संकेत देतात. अचानक स्वामींचे फोटो वारंवार समोर येणे, मनात अचानक शांतता वाटणे किंवा श्री स्वामी समर्थ हा जप सारखा ऐकू येणे, हे संकेत आहेत की स्वामी तुमच्या अगदी जवळ येत आहेत. तुम्ही ज्या कामासाठी डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली आहे त्याचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो, पण अखेर अंधार कधीच नसतो. तर याच विषयाशी निगडीत स्वामींच्या एक भक्ताची सत्य अनुभूती मी तुम्हाला सांगतो. पुणे येथील एका कुटुंबावर अचानक कर्जाचा आणि कोर्ट कचेरीचा खूप मोठा डोंगर कोसळला होता. घराची जप्ती येण्याची वेळ आली होती. त्या घरातील तरुण मुलगा नोकरीसाठी वणवण भटकत होता, पण प्रत्येक ठिकाणावरून त्याला नकारच मिळत होता. घरात रोज रडारड आणि नैराश्य होते. एक दिवस त्या मुलाने अत्यंत हताश होऊन स्वामींच्या फोटोसमोर लोटांगण घातले आणि म्हणाला, महाराज, आता जर तुम्ही हे रस्ता दाखवला नाही तर आमचे आयुष्य संपेल. त्याने त्याच रात्रीपासून स्वामी चरित्र सारामृताचे वाचन सुरू केले. आणि बघा स्वामींची लीला, 3 दिवस पूर्ण होत नाही तोच त्याला नामांकित कंपनीकडून स्वतःहून फोन आला आणि एका मोठ्या पदावर त्याची निवड झाली. एवढेच नाही तर ज्या कोर्टाच्या केसमुळे घर जप्त होणार होते तिथेही त्यांच्या बाजूने निकाल लागला. एकाच आठवड्यात त्या घरात 2 मोठ्या आनंदाच्या बातम्या आल्या. जेव्हा त्या मुलाने ऑफिसमध्ये जॉईन केले तेव्हा त्याच्या केबिनमध्ये आधीपासूनच स्वामींचा एक फोटो ठेवलेला होता. भक्तांनो, स्वामी जेव्हा द्यायला येतात तेव्हा दोन्ही हातांनी छप्पर फाडून देतात. तर जर तुम्हालाही असंच वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात आणि घरातील आनंदाची बातमी यावी घरात, तर स्वामींचे हे 3 सोपे उपाय नक्की करा. संकल्पयुक्त जप. रोज संध्याकाळी देवापुढे गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. स्वामींकडे आपली इच्छा व्यक्त करा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान 3 माळी किंवा 324 वेळा जप करा. दुसरं, स्वामी चरित्र सारामृताचे वाचन. जर खूप मोठे संकट असेल तर स्वामी चरित्र सारामृताच्या 11व्या अध्यायाचे रोज वाचन करा. या अध्यायात प्रचंड शक्ती आहे जी अडकलेली कामे मार्गी लागते. आणि तिसरं, नकारात्मक सोडा. म्हणजे माझं कसं होणार, माझं नशीबच वाईट आहे, हे बोलणं आजच बंद करा. त्याऐवजी म्हणा, माझे स्वामी समर्थ आहेत, ते माझं काम नक्की करतील. तुमच्या या विश्वासाने चमत्कार घडतो. तर पॉझिटिव्ह बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण घरात जसं बोलतो तशी आपली वास्तू तथास्तू म्हणत असते. त्यामुळे बोलताना आपण पॉझिटिव्हच बोललं पाहिजे. तर भाविकांनो, शेवटी स्वामी एवढंच सांगतात की परिस्थिती कितीही कठीण असली तरी घाबरू नका. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता संपत आला आहे. स्वामींनी तुमच्या पदरात आनंद टाकण्याची तयारी केली आहे. फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका. लवकरच तुमच्या घरात आनंदाची बातमी. आणि हा स्वामींवर विश्वास ठेवा. तुम्हाला स्वामींवर किती विश्वास आहे हे आम्हाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही अडचण असेल तर तीही स्वामींच्या चरणी कमेंटच्या माध्यमातून अर्पण करा. हा सकारात्मक व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही धीर मिळेल.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी महाराज तुमच्या झोळीत सर्व सुख टाकोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.